आढळली होती। या 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता। याबाबत आमदार संजय सावकारे यांनी विधान परिषदेमध्ये अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केला होता। त्यामुळे महामार्गावरील उभे केलेल्या बलकरांवर आरटीओ विभागाकडून कारवाई करण्यात आली होती। मात्र पुन्हा महामार्गावरती अवैधरित्या बलकरांची पार्किंग सुरूच आहे। आरटीओ विभागाचा ठेकेदारावरती धाक राहिलाच नाही अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली। आरटीओ विभागाकडून कारवाई होऊन देखील ठेकेदारांना कायद्याचा धाकच राहिला नाही। हम करे सो कायदा अशी परिस्थिती बलकर ठेकेदारांची निर्माण झाली। यामुळे आता वरिष्ठ पातळी तात्काळ दाखल घ्यावी, नागरिकांना वाहनधारकांना होणारा त्रास कायमचा बंद करावा अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येते। पुन्हा वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागणार नाही याची दखल आरटीओ विभागाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। पुन्हा आरटीओ विभाग कोणाचा जीव जाण्याची वाट बघते आहे की काय असा प्रश्न स्थानिकांमध्ये उपस्थित झाला। याच महामार्गाने आरटीओ विभागाची पेट्रोलिंग सुरूच असते, मात्र अवैधरित्या पार्किंग बघून देखील कारवाई का केली जात नाही असा सामान्य नागरिकांमध्ये पडलेला प्रश्न आहे। आता अवैधरित्या बलकर पार्किंगवरती आमदार संजय सावकारे यांनी पुन्हा आरटीओ विभागाची कान उघडणी करावी व सामान्य जनतेचा प्रश्न सोडवावा अशी मागणी वाहनधारकातून होत आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी सुमित निकम, भुसावळ।